या गोष्टींची स्वामींना खरंच गरज आहे का? बघा, जेव्हा स्वामी होते तेव्हा त्यांच्या अवतीभोवती लोक त्यांना कितीही पदार्थ आणायचे, फळ आणायचे, कपडे आणायचे, पण स्वामींच्या अंगावर फक्त एक लोंगोट असायचं. तुम्ही बघितलं का कधी त्यांनी खूप सारे असे अलंकार वगैरे घातलेले? स्वामींना हा साधेपणा खूप आवडतो आणि स्वामी स्वतः म्हणतात स्वामींना सर्वात जास्त प्रिय आहे ते म्हणजेच नामस्मरण आणि सेवा. जो भक्त नामस्मरण करतो, जास्त सेवा करतो, तोच भक्त स्वामींना प्रिय असतो. आणि बघा, आपला नवस आपण काय बोलतो आणि स्वामींना आवडतं काय? तर यापुढे तुमची जर कोणती इच्छा असेल आणि तुम्ही काय करायचं, एक नारळ घ्या, कोरडा नारळ असू नये, त्यामध्ये पाणी असावं. तो नारळ घ्यायचा, स्वामींच्या मठात जायचं किंवा आपल्या घरीच देवासमोर त्या नारळावर हात पकडायचा आणि स्वामींना तुमची जी काही इच्छा असेल ती बोलायची आणि तुम्ही असं म्हणा की माझी इच्छा पूर्ण कर, मी 108 वेळा स्वामी चरित्र सारामृत पारायण करीन, किंवा स्वामी माझी ही इच्छा पूर्ण कर, मी 20 दिवसामध्ये किंवा 40 दिवसामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1.5 लाख वेळा जप करेन किंवा 1.25 लाख वेळा जप करेन.